नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. लगेचच प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, क्वाड समूहातील राष्ट्रांचा योग्य पर्याय कोणता? ठीक आहे, क्वाड समूह संघटना, ठीक आहे, कोणता पर्याय असणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक ए ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका. ठीक आहे, हे 4 देश आहेत बघा क्वाड संघटनेमध्ये. ठीक आहे, क्वाड, ठीक आहे, QUAD असं नाव आहे बघा क्वाड. ठीक आहे, या संघटनेमध्ये 4 देश आहेत, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, USA. स्थापना झाली होती बघा 2007 मध्ये. क्वाड संघटनेची स्थापना झाली 2007 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर काही काळ ती निष्क्रिय होती. 2017 मध्ये पुन्हा सक्रिय करण्यात आली. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, ताकामध्ये खालीलपैकी कोणते जीवाणू असतात? कोणते जीवाणू असतात बघा, तर लॅक्टोबॅसिलस. ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे. लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू असतात ताकामध्ये. यासोबतच स्ट्रेप्टोकोकस आणि ल्युकोनोस्टॉक, ठीक आहे, हे जीवाणू देखील ताकामध्ये आढळतात. हे जे जीवाणू आहेत ताकामध्ये असलेले ते आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात आणि हानिकारक जीवाणूंना नष्ट करण्यास मदत देखील करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, मागितलं नाही तरीही मिळालेल्या ईमेलला काय म्हणतात? म्हणजे ते ईमेल येऊ नये असं आपल्याला वाटतं तरीही काही ईमेल येत असतात आपल्याला, अशा ईमेलला काय म्हणतात? स्पॅम. ठीक आहे, स्पॅम ईमेल म्हटलं जातं त्यांना. याला जंक मेल देखील म्हटलं जातं. ठीक आहे, जंक. जर ऑप्शनमध्ये स्पॅमच्या जागी जंक असेल तर उत्तर द्यायचं आहे जंक मेल. ठीक आहे, हे जे ईमेल असतात ते बहुतांश वेळा मार्केटिंग किंवा जाहिरातीसाठी पाठवले जातात. ठीक आहे, मार्केटिंग किंवा जाहिरातीसाठी पाठवले जातात, जे मिळवण्याची आपली इच्छा नसते. ठीक आहे, स्पॅम किंवा जंक. त्यानंतर प्रश्न आहे, देशात दुसरा मागासवर्गीय आयोग केव्हा नेमण्यात आला होता? केव्हा? तर बघा 1979. ठीक आहे, 1979 वर्षी देशामध्ये दुसरा मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला, ज्याचे अध्यक्ष होते BP मंडळ. ठीक आहे, BP मंडळ. याला बघा मंडळ आयोग म्हणून देखील ओळखलं जातं, मंडळ आयोग. ठीक आहे, सेपरेटली प्रश्न विचारला जाऊ शकतो. मंडळ आयोगाचे अध्यक्ष यांचं पूर्ण नाव किंवा मंडळ आयोग केव्हा स्थापन झाला किंवा मंडळ आयोग केव्हा नेमण्यात आला असा जर प्रश्न विचारला तर बघा आपलं उत्तर असणार आहे 1979. अध्यक्ष BP मंडळ. ठीक आहे, याला मंडळ आयोग म्हणून ओळखलं जातं. स्थापना मोरारजी देसाई यांच्या काळात झालेली आहे. ठीक आहे, मोरारजी देसाई यांनी केलेली आहे मंडळ आयोगाची स्थापना. या आयोगाने OBCला, ठीक आहे, OBCला केंद्रीय नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण, ठीक आहे, 27% आरक्षण मिळावे अशी शिफारस केली होती आणि ही शिफारस 1990 मध्ये पूर्ण करण्यात आली. ठीक आहे, हा अहवाल मान्य करण्यात आला 1990 मध्ये. केंद्रामध्ये 27% आरक्षण OBCला. ओके, मंडळ आयोग अतिशय महत्त्वाचा आहे बघा. याचा PDF जर तुम्हाला हवा असेल तर बघा आपलं टेलिग्राम चॅनल आहे GK मराठी विथ RD. ठीक आहे, GK मराठी विथ RD जे आपलं चॅनलचं नाव आहे त्याच्या पुढे विथ RD लिहायचं आहे. त्याची लिंक आपण टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चॅनलला फॉलो करून घ्यायचं आहे. तिथे आपण या व्हिडिओचा PDF प्रोव्हाइड करूया. ठीक आहे, आता प्रश्न आहे बघा, मेगास्थेनीस यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथात मौर्य काळातील भारतीय समाज व्यवस्थेचे वर्णन केले आहे? ठीक आहे, मेगास्थेनीस याने बघा इंडिका या ग्रंथामध्ये, ठीक आहे, इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये मौर्य काळातील भारत समाज व्यवस्थेचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे, मौर्य काळातील भारताची जी समाज व्यवस्था होती त्याचं वर्णन इंडिका नावाच्या पुस्तकात मेगास्थनीज यांनी केलेलं आहे. मेगास्थनीज हा ग्रीक किंवा ग्रीसचा नागरिक होता. ठीक आहे, याला भारतीय इतिहासाचे जनक मानले जाते. आता या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही बघा, भारतीय इतिहासाचे जनक मानले जाते कोणाला? मेगास्थनीजला. परंतु इतिहासाचा जनक कोणाला मानलं जातं? हिरोडोटस. ठीक आहे, हिरोडोटस याला इतिहासाचा जनक मानलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न संदर्भात खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 1966 मध्ये समिती नेमण्यात आली? तर बघा 1966 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली होती? मेहरचंद महाजन. डॉक्टर मेहरचंद
महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती 1966 मध्ये. का? तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात. आता हे मेहरचंद महाजन हे जे आहेत ते भारताचे तिसरे सरन्यायाधीश होते. ठीक आहे, तिसऱ्या क्रमांकाचे सरन्यायाधीश होते. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कशामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात? कशामध्ये असतील तर भुईमुग. ठीक आहे, भुईमुगामध्ये साधारणतः 100 ग्रॅम मागे 25 ते 30. ठीक आहे, 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन असते बघा शेंगदाण्यामध्ये 100 ग्रॅम मागे सर्वाधिक भुईमुग. त्यानंतर प्रश्न आहे आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी? बरेच वेळेला हा प्रश्न पोलीस भरतीत रिपीट होत असतो. आगा खान हा जो कप आहे तो हॉकी या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे, हॉकी उत्तर असणार आहे. आता जर असं विचारलं असतं आगा खान गोल्ड कप, तर बघा हा फुटबॉलशी संबंधित होता. आगा खान गोल्ड कप हा फुटबॉलशी संबंधित होता, जो बांगलादेशात ढाका या ठिकाणी खेळवला जात होता, पण आता ती स्पर्धा बंद आहे. ठीक आहे, आगा खान गोल्ड कप स्पर्धा कशाशी संबंधित होतं असं विचारलं तर आपल्याला फुटबॉल उत्तर द्यायचं आहे. आगा खान कप असेल फक्त तर हॉकीशी संबंधित आहे. आगा खान कपची सुरुवात 1896 मध्ये झाली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे फॉर्म्युला 1 ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? कार रेसिंग. ठीक आहे, फॉर्म्युला 1 ही जी संज्ञा आहे ती कार रेसिंगशी संबंधित आहे. जी रेसिंग असते तिला ग्रँड प्रिक्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, ग्रँड प्रिक्स. ठीक आहे, ग्रँड प्रिक्स म्हटलं जातं. प्रश्न विचारला जातो बघा पोलीस भरतीत, विशिष्ट ठिकाणची ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली असा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर ग्रँड प्रिक्स ही देखील संज्ञा कार रेसिंगशी संबंधित आहे. फॉर्म्युला 1 ही देखील संज्ञा कार रेसिंगशी संबंधित आहे. आता सर्वाधिक ग्रँड प्रिक्स कोणी जिंकलेले आहेत? तर बघा लुईस हॅमिल्टन यांनी साधारणतः लहान मोठे जे स्पर्धा असतात त्यामध्ये 105 ग्रँड प्रिक्स जिंकलेले आहेत. कोणी? लुईस हॅमिल्टन. हा आकडा बदलू शकतो कारण या स्पर्धा चालूच असतात. ठीक आहे, आजच्या घडीला 105 जिंकलेले आहेत लुईस हॅमिल्टनने. हे लहान झाले. जागतिक स्तरावर त्यांनी 7, ठीक आहे, एकूण 7 विश्वविजेते ग्रँड प्रिक्स जिंकलेले आहेत. कोणी? लुईस हॅमिल्टन. जर प्रश्न विचारला लुईस हॅमिल्टन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फॉर्म्युला 1 किंवा ग्रँड प्रिक्स. ठीक आहे, त्याच्यासोबतच एक प्रसिद्ध नाव आहे बघा ग्रँड प्रिक्समधलं मॅक्स वर्स्टेपन. ठीक आहे, मॅक्स वर्स्टेपन हे देखील फॉर्म्युला 1 किंवा ग्रँड प्रिक्सशी संबंधित आहेत. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? कशाचा केला जातो? युरेनियम. ठीक आहे, प्रामुख्याने युरेनियमचा वापर अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून केला जातो, पण काही प्रमाणात प्लुटोनियम आणि थोरियम याचाही वापर केला जातो. ठीक आहे, प्लुटोनियम आणि थोरियम. मुख्य कोणता? युरेनियम. ओके. आता भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा. ओके, अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी. हा सेपरेटली प्रश्न विचारला तो. अप्सरा नाव लक्षात ठेवायचं आहे. स्थापना झाली होती 1956 मध्ये. ठीक आहे, भारतातील पहिल्या अणुभट्टीची स्थापना कधी झाली? 1956 मध्ये. कुठे झाली? मुंबईमधील तुर्भे या ठिकाणी भाभा संशोधन केंद्रामध्ये झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे पाणी खालीलपैकी कशापासून तयार झालेले आहे? कशापासून तयार झालेले? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजन या ठिकाणी ऑप्शन बी आहे बघा. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी तयार झालेले आहे. पाण्याचं रासायनिक सूत्र तुम्हाला माहीत असेल H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा रेणू तयार होतो. ठीक आहे, अशा प्रकारे पाणी तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी हेलियम आणि हायड्रोजन आहे बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. सूर्याचे जे प्रमुख घटक आहेत 2 ते आहेत हेलियम आणि हायड्रोजन. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे हिपॅटायटिस बी कशामुळे होतो? हिपॅटायटिस बी कशामुळे होतो? हिपॅटायटिस बी व्हायरसमुळे म्हणजे HBV. हिपॅटायटिस बी व्हायरस याच्यामुळे हिपॅटायटिस बी होतो. हा जो आजार आहे मित्रांनो हिपॅटायटिस बी हा यकृताशी संबंधित आजार आहे. ठीक आहे, यकृताशी संबंधित आजार आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे जून 1984 मध्ये डॅश डॅश या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला. कोणत्या? तर ऑपरेशन ब्लू स्टार. ऑपरेशन ब्लू स्टार हे इंदिरा गांधीजींनी राबवलं होतं त्यांच्या काळामध्ये. ठीक आहे, याच मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला होता.
आता या ठिकाणी ऑपरेशन पोलो आहे बघा, खूप वेळेला प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन पोलोवर आपण 2-3 वेळा हा प्रश्न आपल्या सिरीजमध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तर हैदराबाद संस्थान, हैदराबादचा निजाम भारतात विलीन करण्यास तयार नव्हता. ठीक आहे. तर ते विलीन करून घेण्यासाठी भारतीय सैन्याने 1948 मध्ये ऑपरेशन राबवलं होतं, ऑपरेशन पोलो. ठीक आहे. आणि 1948 मध्ये ते ऑपरेशन राबवून हैदराबादला आपल्या भारतात विलीन करण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ताजमहाल ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या मुघल शासकाच्या काळात बांधण्यात आली? कोणत्या? शहाजहान. ठीक आहे. शहाजहान याच्या काळात बांधण्यात आली. शहाजहान याने त्याची लाडकी पत्नी मुमताज महल, ठीक आहे, हे देखील विचारलेलं आहे. मुमताज महल हिच्या स्मरणार्थ आग्रा येथे यमुना नदीच्या तीरावर ताजमहल बांधला असे सांगितले जाते. ठीक आहे. या ठिकाणी बाबर आहे बघा, मुघल साम्राज्याचा संस्थापक म्हटलं जातं त्याला. त्यानंतर प्रश्न आहे, कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? कोणते? पंचतंत्र या ठिकाणी संस्कृत कवी कालिदास यांचे नाही. ठीक आहे. पंचतंत्र हे पंडित विष्णू शर्मा यांचं आहे. ठीक आहे. पंडित विष्णू शर्मा यांचं लिखाण आहे पंचतंत्र. ठीक आहे. बाकी कुमार संभव, मेघदूत, अभिज्ञान, शाकुंतलम हे जे लिखाण आहे ते कवी कालिदास यांचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? 10 ऑक्टोबर. ठीक आहे. दरवर्षी 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. आता जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि जागतिक आरोग्य दिनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, नाहीतर आपला एखादा मार्क जाऊ शकतो. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. ठीक आहे. फक्त जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन हा 10 ऑक्टोबरला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 10 डिसेंबरला कोणता आहे? तर जागतिक मानवी हक्क दिन. ठीक आहे. 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन साजरा केला जातो. 11 जुलैला कोणता दिवस साजरा केला जातो? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोण ठरलेली आहे? कोण ठरली? तर बघा, स्मृती मानधना. ठीक आहे. स्मृती मानधना ही BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 ठरलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? कोणास हा प्रदान करण्यात आलेला आहे? बघा, स्नेहल केराम. ठीक आहे. स्नेहल केराम हिला महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प कोठे स्थापन केला जाणार आहे? तर पुण्यामध्ये राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प स्थापन केला जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, चौथे विश्व मराठी संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? कोठे? नाशिक. ठीक आहे. नाशिक या ठिकाणी चौथं विश्व मराठी संमेलन 2026 आयोजित केलं जाणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026चं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर बघा, हे करण्यात आलेलं आहे मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. मुंबई या ठिकाणी देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026चं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्नातच मुंबई नाव आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट किंवा इंटरनेटचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा, डेव्हिड जे फार्बर यांना ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे AI इंडिया एक्सपो 2026चे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? कोणाच्या हस्ते पार पडले? नरेंद्र मोदी. ठीक आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी AI इंडिया एक्सपो 2026चं उद्घाटन पार पडलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ICC T20 चषक 2026 मधील पहिला शतकवीर कोण ठरला? तर हा ठरलेला आहे पथुम निसंका. ठीक आहे. पथुम निसंका हा ICC T20 चषक 2026 मधील पहिला शतकवीर ठरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सेवातीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? कमेंट करून सांगायचं. ठीक आहे. सेवातीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? कमेंट करून सांगायचं. अशा प्रकारे आपण नंबरमध्ये 24 प्रश्न पण फॅक्ट पकडून 50+ प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत, जे सर्व पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया, जी तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे. चला तर लगेचच रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, क्वाड समूहातील राष्ट्रांचा योग्य पर्याय कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, USA.
त्यानंतरचा प्रश्न आहे, ताकामध्ये खालीलपैकी कोणते जीवाणू असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लॅक्टोबॅसिलस. पुढील प्रश्न आहे, मागितलं नाही तरीही मिळालेल्या ईमेलला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्पॅम. त्यानंतर प्रश्न आहे, देशात दुसरा मागासवर्गीय आयोग केव्हा नेमण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1979. त्यानंतर प्रश्न आहे, मेगास्थेनीस यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथात मौर्य काळातील भारतीय समाज व्यवस्थेचे वर्णन केले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंडिका. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 1966 मध्ये समिती नेमण्यात आली होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर मेहरचंद महाजन. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कशामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भुईमूग. त्यानंतरचा प्रश्न आहे, आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हॉकी. पुढील प्रश्न आहे, फॉर्म्युला 1 ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कार रेसिंग. पुढील प्रश्न आहे, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, युरेनियम. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाणी खालीलपैकी कशापासून तयार झाले आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. त्यानंतर प्रश्न आहे, हिपॅटायटिस बी कशामुळे होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, HBV. पुढील प्रश्न आहे, जून 1984 मध्ये या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बीमोड केला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑपरेशन ब्लू स्टार. त्यानंतर प्रश्न आहे, ताजमहाल ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या मुघल शासकाच्या काळात बांधण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शाहजहान. पुढील प्रश्न आहे, कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पंचतंत्र. पुढील प्रश्न आहे, जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 ऑक्टोबर. पुढील प्रश्न आहे, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोण ठरलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्मृती मानधना. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, स्नेहल के राम. पुढील प्रश्न आहे, राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प कोठे स्थापन केला जाणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणे. त्यानंतर प्रश्न आहे, 4थे विश्व मराठी संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026चं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, मुंबई. त्यानंतर प्रश्न आहे, ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट किंवा इंटरनेटचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर ऑप्शन बी, डेव्हिड जे फार्बर. त्यानंतर प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे AI इंडिया एक्सपो 2026चं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, नरेंद्र मोदी. पुढील प्रश्न आहे, ICC T20 चषक विश्वचषक 2026 मधील पहिला शतकवीर कोण ठरलेला आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पथुम निसंका. त्यानंतर सेवातीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून द्यायचं आहे. रिव्हिजन कम परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. या व्हिडिओची PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या मराठी GK विथ RD या टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्यायचं आहे. तिथे आपण या व्हिडिओचे PDF प्रोव्हाइड करूया. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक मित्र किंवा मैत्रिणीसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. डेलीचे आपले व्हिडिओ पाहत चला. आपल्या सिरीजपैकी तुम्हाला बरेचसे प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये पाहायला मिळतील. मागचे सर्व व्हिडिओ पाहायचे. ठीक आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.